गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आपल्याला लागली प्रायव्हेट ट्रिप आणि आज आहे शनिवार. आज पण आपल्याला प्रायव्हेट ट्रिप आहे आणि निघालो आहे. आता वाजले 7 आणि गाडी निघालो आहे. दरवेळी गाडी काढताना सकाळी रोज मी चेक करतो पाणी आणि हे ऑइल चेक करतो इथे आणि बॅक कूलंट चेक करतो. तिन्ही गोष्ट रोज सकाळी डेली रुटीन आहे माझं. चेक केल्याशिवाय गाडी काय काढत नाही मी. सो असं आहे. आणि तुम्ही पण जे कोणी गाडी वापरत आहेत, हे प्रायव्हेट असू दे या जर तुमचं लॉंग रनिंग आहे आणि डेली तुम्ही 100-200 किलोमीटरच्या वर गाडी चालवत आहे, तर हे चेक करणं गरजेचं आहे. सो कारण सेफ्टी असते चेक केलेली, कधी काय असतं समजत नाही. सो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण. आणि आज चाललो आहे आपण भीमाशंकरला. प्रायव्हेट ट्रिप आहे आपली. 7 वाजता पिकअप सांगितलेलं. मी फोन केला त्यांना, तो ते म्हणाले अर्धा-पाऊण तास उशीर लागेल, अर्धा तास तरी. सो जाऊया त्यांच्या लोकेशनवरती, पिक करूया. आणि मित्रांनो, कालच आपण आलो आहे कराड ट्रिपवरनं. काल शेवटी 4-5 तासानंतर मला पुण्यावरनं ट्रिप भेटली. ती पण डायरेक्ट भिवंडीची भेटली. मित्रांनो, मला तो एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. मी येणार होतो, सीट भरूनच येणार होतो शेअरिंगच्या. शेवटी वाकडपर्यंत मी पोचलो, पण त्याच्या आधी एक 10-15 किलोमीटरवरच एक कॅबवाला मागून आला. महाबळेश्वरवरनं येत होता तो पॅसेंजर आणि त्याला जायचं होतं भिवंडीला. सो त्याने माझ्या गाडीमध्ये ट्रान्सफर केलं आणि ऑफलाईन भाडं भेटलं आपल्याला. ऑनलाईन पण नाही, ऑफलाईन भाडं भेटलं आणि खूप चांगली ट्रिप झाली ती. डायरेक्ट भिवंडीला आलो. भिवंडीवरनं एक ट्रिप घेऊन आलो अंबरनाथपर्यंत, उल्हासनगरपर्यंत. सो त्यांना ड्रॉप करून घरी आलो आपण 6-6:30. सो असं काही झालं. आता 6:30 नाही, 5:30लाच घरी आलो. सो अशा प्रकारे कालचा कराड ट्रिप पण एकदम मस्त झाली. आणि आज आहे भीमाशंकर ट्रिप. सो चाललो आहे आता भीमाशंकरला. बघूया रस्त्यात काय काय होतं आहे. तुम्हाला आज मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये की CNG गाडी जर तुम्ही घेऊन जात आहेत भीमाशंकरला. आपण जाणार आहे महाशय मार्गे, महाशय घाट वगैरे करत आपण जाणार आहे. तर त्या रोडने जाताना CNG कुठे कुठे आहेत, कुठे कुठे होल्ड केलं पाहिजे, कुठे कुठे चांगलं जेवण मिळतं किंवा नाश्ता मिळतो, हे मी तुम्हाला सांगण्याचा दाखवायचा प्रयत्न करीन याच्यात. सो चला बघत राहा आपला व्हिडिओ आणि मग त्यामध्ये तुम्हाला अपडेट भेटतीलच. चला, आलो आहे आपण आता क्लायंटच्या लोकेशनवरती. सो थांबलो आहे आता, वाट बघतोय त्यांची. एक 5-10 मिनटं लागतील बोलले. आले की मग त्यांना घेऊ आणि निघू भीमाशंकरसाठी. चला. तर मित्रांनो, आम्ही निघालो बरोबर 7:45 वाजता क्लायंटच्या लोकेशनवरनं. आणि रोडवर जाता जाता पहिला लागला 3 झाडीचा घाट. तो क्रॉस करून पोचलो मुरबाड रोडला. मुरबाड रोड पूर्णतः खराब झालेला आहे. म्हणजे खराब झाला आहे म्हणजे त्या रोडला काम चालू आहे. सो जर कोणी तिकडनं ट्रॅव्हल करत असाल, दिवसा ट्रॅव्हल करा, रात्रीचं ट्रॅव्हल करणं सेफ नाही आहे. कारण खड्डे खूप मोठे मोठे आहेत. बऱ्यापैकी रोड झालेला पण आहे आणि बऱ्यापैकी रोड खराब पण आहे. त्यामुळे रोडचं काम चालू असल्या कारणामुळे जे कोणी ट्रॅव्हल कराल हे दिवसा करा, रात्री करणं प्रेफर करू नका. त्यानंतर सगळं खड्ड्यांचा प्रवास क्रॉस करून आम्ही पोचलो प्रांजली हॉटेल. सरळगावपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हे हॉटेल होतं. तिथे खाण्याची वगैरे सगळी सोय होती, व्यवस्थित सोय होती. सो तिकडनं मग आम्ही पुढे निघालो पुढच्या प्रवासाला आणि थांबलो महाशय घाटामध्ये एका धबधब्यापाशी. सो काय झालं, आपण आता महाशय घाटात आणि थांबलो एका स्पॉटवरती, धबधब्याच्या स्पॉटवरती. मस्त वातावरण आहे आणि हे बघा सगळे हे आहेत, फॉग झाला इथे. आता पूर्ण वरती चढून आलं आहे ऑलमोस्ट. थोडंसं राहिलं आहे आता चढायचं. आणि दिसतं गाडत इकडनं वरती तो धबधबा आहे ना, तिथून वरती सर्व. एक होल्ड घेतला होता नाश्ता करायला घाटाच्या आधी आणि आता थांबलो आहे धबधबा बघायला. एकदम पाणी पांढरं शुभ्र पाणी आहे. आणि मित्रांनो, गाडीची हालत बघा काय झाली. हे बघा, खतरनाक गाडीची हालत झाली. खतरनाक हालत झाली गाडीची. सो जाऊया आणि बघूया काय होतं. चला, धबधब्यांचा मजा घेऊन मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. पुढचा प्रवास करताना महाशय घाट पूर्ण धुकाच्या आतमध्ये गेला होता. दुपारी 1:30-2 वाजताच्या दरम्यानच.
तर संध्याकाळी कायच हाल असेल इथे. तर वरती जाऊन आम्ही थांबलो थोडा वेळ मका वगैरे खाण्यासाठी. मग कॉर्न वगैरे खाल्लं. त्यानंतर तिकडनं निघालो पुढच्या प्रवासासाठी. पुढचा प्रवास करताना मित्रांनो लक्षात ठेवा, माशे घाट आणि हे सगळ्या गोष्टी या रूटनी जर तुम्ही कधी येत असाल तर रात्रीचा प्रवास प्लीज करू नका. कारण दिवसात इथे इतकं धुकं आहे आता पावसाच्या टायमात तर की रात्री की पुढचं काही दिसत नाही. पण हेच जर तुम्ही संध्याकाळी प्रवास कराल तर काहीच दिसणार नाही. आणि तिकडचे लोकल जे शॉपकीपर होते ते पण तेच सांगत होते, रात्री पूर्ण ट्रॅफिक होऊन जातं इथे कारण कोणालाच काही दिसत नाही. सो प्रत्येकजण एकमेकाच्या अंदाजावर चालवतात आणि ते काही सेफ नसतं. सो सगळं क्रॉस करून आम्ही पोचलो पुढच्या आमच्या डेस्टिनेशनवर भीमाशंकरला. भीमाशंकरला पोचायच्या आधी घोडेगाव म्हणून एक गाव आहे. तिथे एक CNG पंप आहे. मुरबाडपासून निघाल्यानंतर कल्याणपासून निघाल्यानंतर मुरबाडमध्ये एक CNG पंप आहे आणि तिकडनं क्रॉस झाल्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला घोडेगाव या मार्गावर इथेच तुम्हाला CNG पंप भेटेल. आधी कुठेच CNG पंप नाही आहे. पेट्रोल पंप वगैरे बरेचसे आहेत पण CNG पंप कुठेच भेटणार नाही जर तुम्ही भीमाशंकरला जात असाल तर माळशेज मार्गे. भीमाशंकरला पोचल्यावर आमचा खूप मोठा गोंधळ झाला कारण आम्ही ॲक्सेप्ट केलं नव्हतं. इच्छापेक्षा जास्त कितीतरी पटीने गर्दी होती. मित्रांनो जर तुम्ही भीमाशंकरला जायचा प्लॅन करत असाल तर विकेंडला अजिबात येऊ नका कारण इतकी गर्दी असते की बस रे बस. मित्रांनो आम्ही पोचलो होतो बरोबर 2:45च्या दरम्यान भीमाशंकरला आणि आम्हाला अजिबात आयडिया नव्हती की असं काही होईल आमच्याबरोबर. मित्रांनो पार्किंग आम्हाला भेटली चांगल्यापैकी पण पार्किंगपासून मंदिरचं अंतर होतं हे 7 किलोमीटरचं आणि तिथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी होतं एक बस होते. गव्हर्मेंट बस असतात त्या प्रेफर करा त्यातून जावं लागतं आणि त्या पण इतक्या इतक्या गर्दीने भरलेल्या होत्या की बस रे बस. कारण पब्लिक होती जवळजवळ 10-12 हजार पब्लिक होती आणि यायला फक्त 10 गाड्या होत्या. सो कसे जाणार तुम्ही पण विचार करा मग काय झालं असेल आमचं. सो त्यातलं काही मी रेकॉर्ड केलं आहे बसमधली गर्दी वगैरे तर प्लीज बघा. कसं आम्ही पोचलो मंदिरामध्ये गेलो तर बघत होतो की इतकी मोठी लाईन होती की आमचं दर्शन आज होणं शक्यच नव्हतं. सो ते सगळं बघून आम्ही पोचलो मुखदर्शनासाठी. मुखदर्शन एक आमचं 10 मिनटाच्या आत झालं. मुखदर्शनाला काही लाईन वगैरे नव्हती. सो आम्ही तेच विचार केला की मुखदर्शन करून निघून यावं. मुखदर्शन वगैरे केलं आणि परत निघालो वरती यायला. वरती येताना बघितलं तर मित्रांनो पूर्ण दाट धुकं झाली होती. अक्षरशः बाजूला उभी राहिलेली गाडी पण दिसत नव्हती, इतकं धुकं होते. आणि मग आता चॅलेंजेस होतं की परत रिटर्न खाली पार्किंगकडे जायचं. पार्किंगकडे जाताना मित्रांनो इतकी हालत खराब झाली की बस रे बस. मी आणि माझ्यासोबत क्लायंटचे 3 जण होते. ते 3 जणांना काय बसमध्ये चढता झालं नाही. मी वरती चढून त्यांना जागा केली होती पण त्यांना वरती चढता झालं नाही. त्यामुळे मग मीच बस घेऊन खाली गेलो आणि वरती नंतर गाडी घेऊन बस घेऊन खाली गेलो आणि मग पुढे बघा काय झालं. मित्रांनो मगासपासून एवढं वैतागलो होतो. एवढी गर्दी आहे भीमाशंकरला ना. तुम्ही फुटेज बघा त्याच्यामध्ये दाखवले मी. खतरनाक. आणि पार्किंगलाच बघा किती गाड्या आहेत. जवळजवळ नाही म्हटलं तरी 1000-2000 गाड्या तरी असतील. नुसतं ह्या पार्किंगला असे 3 पार्किंग आहेत. खतरनाक गर्दी आहे मित्रांनो. लाईनच जवळजवळ कितीतरी होती. मग आम्ही डायरेक्ट मुखदर्शन घेतलं आणि बसला पण एवढी खतरनाक गर्दी होती ती पण मी दाखवली. काही शूट करायला बोलायलाच भेटलं नाही कारण इतका कालवा आणि इतकं सगळं होतं. तर मी शूट केलं सगळं. तर प्लीज बघा ते. आणि आता झालंय काय, मी आलोय पुढे आणि ते ज्यांना घेऊन आलोय ते अजून तिथेच आहेत. त्यांना बसमध्ये चढायलाच भेटलं नाही कारण पार्किंगपासून 6 किलोमीटरवरती मंदिर आहे. सो आता चाललोय त्यांना घेतो, गाडी काढतोय. आता गाड्या सोडल्यात वरती. मग आता गाडी घेऊन जातो, त्यांना पिक करतो. मित्रांनो शंकरांचं दर्शन घेऊन आणि सर्व संकटांवर मात करत आम्ही निघालो परत घरच्या दिशेने. मित्रांनो घोडेगाव ते भीमाशंकर हे अंतर आहे जवळजवळ 50 किलोमीटर. 50 किलोमीटर जाऊन 50 किलोमीटर येऊन आपली CNG अर्धी टाकी संपली होती कारण रोड आतला खूप छोटा आहे आणि खराब पण आहे मध्ये. त्यामुळे मी थांबलो पुन्हा एकदा तिथे CNG फुल करायला.
लाईन लावली आणि 2 गाडी पुढे असतानाच आपलं तिथली लाईट गेली. सो परत मग आम्ही तिकडनं निघालो आणि नाशिक पुणे रोडवरती पोहोचलो. येताना मी पुण्याचा रोड प्रेफर केला, कारण रात्री महाशय घाटमार्ग यायचं नव्हतं, कारण तो रोड सेफ नाही आहे आणि काही धुकामध्ये दिसणार पण नाही म्हणून. मग येताना पुणे नाशिक रोडवरती एक CNG भेटला, तिथे आम्ही CNG फुल केलं आणि मग तिकडनं डायरेक्ट पुढे एक 5-7 किलोमीटरवर येऊन आम्ही जेवणासाठी थांबलो. आणि जेवण झाल्यावरती मग फायनली आपल्या दिवसाचा एंड करण्यासाठी निघालो घरच्या दिशेने. आणि निघताना पूर्ण खंडाळा घाट लोणावळ्याची मजा घेत घेत, रोडवरती कोणीच नव्हतं, कारण सॅटर्डे होतं आणि आम्हाला झाला होता उशीर. 12:30-1 वाजले मला लोणावळ्यामध्ये यायला. सो पूर्ण वातावरण एकदम थंड वगैरे झालं होतं आणि त्याच्यामध्ये खूप मजा आली आणि आजची ट्रिप एकदम मस्त गेली. सो असंच बघत राहा. जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.